राज्यातील बळीराजाला दिलासा मिळणारी बातमी. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. 36,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ होण्याचा अंदाज असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे. 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी. 181 तालुक्यांवर दुष्काळाचे सावट, मान्सून खोळंबणार. 15 जूनपर्यंत जोर कमीच, पेरणीची घाई करू नका. मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत आदेश. गॅस दराचा पुन्हा भडका, LPG सिलेंडर 29 रुपयांनी महागले. 3 महिन्यांमध्ये 79 रुपयांनी महागले गॅस सिलेंडर. केंद्र सरकार म्हणत आहे भारतामध्ये गॅस सिलेंडरचे भाव कमीच आहे. 15 जूनपर्यंत पेरणीची घाई नको. 18 जून नंतर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार. मान्सून दक्षिण कोकणामध्येच खोळंबला. चाऱ्याच्या तीव्र टंचाईचे पशुपालक हतबल. सडलेल्या कांद्याचा घेत आहे आधार. पशुखाद्याचे दरही गगनाला भिडले. बोगस बियाणे खत विक्री केल्यास कारवाई. कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॉक नोंदणी बंधनकारक. राज्य शासनाच्या प्रस्तावित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीचा लाभ देण्याची तयारी सुरू. कर्जमुक्तीसाठी 42 कॉलमने शेतकरी खात्यांची चाळणी. 20 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्व 3 लाख पात्र लाभार्थ्यांना 30 जूनपूर्वी वार्षिक KYC करणे बंधनकारक. ॲपवर एसटीचे तिकीट निघेना. QR कोडमुळे प्रवासी कोड्यात. वाहकांनाही मनस्ताप. महामंडळाची ऑनलाईन यंत्रणा पुरती कोलमडली. दागिने खिशामध्ये ठेवा म्हणत लुटले. फसव्या पोलिसांचा नवा अजब फंडा. भरदिवसा वृद्धाला लुटले. 35 लाखांचे दागिने चोरट्यांकडून हस्तगत. 4 जिल्ह्यातील 22,000 शेतकऱ्यांना दिलासा. मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी 16 कोटी रुपयांची मदत मंजूर. पीक कर्ज वाटपामध्ये बँकांचा हात आखडता. खाकी महसूल वाळूच्या दलदलीत. STMसह 12 जणांना लाचेचा मोह.